नमस्कार सगळ्यांना. नमस्कार भावानं बहिणू. आता जायलंय कामावर. लय मरणाचं गार लागलं, पण आता काय करावं नेमकं भावानं बहिणू. गेल्याशिवाय कामाला तर मार्ग नाही ना. हं? आता भरपूर असा टाईम झालाय, पण कसं आहे आता दाजीचं दिसाड व्हिडिओ देतो मला. कारण काय होतं की सकाळच्या पारी लवकर इथून एक दिवस लवकर जावं लागतंय आणि दुसऱ्या दिवशी उशिरा जावं लागतंय. असं होतं नेमकं. निलवाच्या टायमिंगला आहे ना, लवकरच इथून 6ला व्हायना पण इथून जावं लागतं. त्याच्यामुळं काय आपल्याला व्हिडिओ काय टाकायला जमत नाहीये. पण आता कसं होतं, निलावाच्या दिवशी मग आपण आता रोजच आपल्याला उशीर होतोय, पण चला आज म्हणलं कसं आहे बाबा बहिणीला म्हणलं व्हिडिओ बनवून टाकावं. अरे देवा येऊ आता आलोय आणि बसलोय बघा. पिशवी आता पिलोला येता येताना वही घेऊन आलो. इथे वही नव्हती तिला शाळेला. त्या दिवशी एक घेतली होती तिला डबा. चार्जर बी वायर बी सगळंच आहे. कसं होतं तिथं मोबाईलला काय होतं, दिवसभर टायमिंग मिळत नाही आपला. लावला घडीभर चार्जिंगला. आता टावेल बी संघ लागतो तिथं. म्हणजे येताना हातपाय तोंड फ्रेश व्हायचं म्हणलं तर टावेल लागतोच ना संघ. आता अंगात घातलेलं शर्ट तसंच जोका. परत येताना पोरींना काय झालं, बिस्किट पुढं आणलं बघा. आता बाजार तर काय नाही, भाजीपाला तर काय बरेच दिवस झाला काय आपल्याला आणता येणार, कारण इथं दाजीचं कामाला. मग आता काल मला काय नव्हतं म्हणून हो का मूगडाळ आणली पावशेर येताना. काय करू आता भावांना बहिणी मग. हां कसं तरी आपलं काढायचं दिवस. चार्जर त्याचं पीक हुक काय आता ठेवून देतो. आता काय हे पोरीला बिस्किट आणलेली ठेवतो इकडे साईडला. ते मूग जाळ नेत्यान चार्जर हे तिथं टाकतो. काय होतं भावानं बहिणी माहिती का, देण्यात राहत नाही हो इथं. टावेल बी आपला ह्याच्या डबा राहून बाहेर घासायला डबा द्यावाच लाग. शर्ट आहे ना, शर्ट त्याशी घालून गेलेलं तसंच इथून जायचं आणि तिथं काढून ठेवायचं डायरेक्ट. अयो अरे देवा उठता सकडी आहे ना इतकं, म्हणजे अयो हामारीचं काम करायचं सोपं नाही भावांना बहिण. पण आता त्याला काय आपल्याला म्हणजे करावंच लागणार. आता काय आता जरा काय करतो भावानं बहिण, गरम पाणी लावतो गिझरला, मस्तपैकी जरा आंघोळ करतो बारीपैकी जरा टॉपमध्ये जरा 2च मिनटं भावानं बहिण. तर बघू भावानं बहिण आता कसं आहे, गिझरला लावलंय पाणी आपलं आंघोळीला, मस्तपैकी आपले आंघोळ करायची फ्रेशमध्ये. आता नियोजन उद्या कसं आहे, दाजीला जायचं 12 वाजता जायचं. कारण काय होतं दिसाड निलाव असतो, त्याच्यामुळं नुसत्या उद्या म्हणजे नुसते कांदे म्हणजे गाड्या येतात खाली व्हायला आणि दुसऱ्या दिवशी निलाव असतो. त्याच्यामुळं मग गाड्या कवा येतात पार दुपारच्या पुढे येतात. त्याच्यामुळं कसं आहे आपण इथून 12च्या पुढं जरी इथून निघून म्हणजे गेलो ना तरी चालतंय. पार 3च्या पुढं गाड्या चालू होत्यात. पण कसं असतं की एखादी अर्धी जर आली लवकर गाडी तर मग काय करायचं, म्हणून मग इथून आहे ना लवकर आपल्याला निघावं लागतंय. पण असू द्या. आता काय होतं की दुसऱ्या दिवशी निलाव असतो ना, मग निलावा दिवशी सकाळच्या पारी लवकरच 8 वाजताच गाड्या चालू होत्यात. 8, 8:30, 9 वाजता गाड्या चालू होत्यात. त्याच्यामुळं आपल्याला काय होतं की लांब रनिंग आहे ना दाजीला जायचं, म्हणून मग काय करावं लागतं की इथून आपल्याला 6लाच निघावं लागतंय. 6-7 वाजता इथून निघावं लागतंय. म्हणजे तास 1.5 तासात आपण तिथं पोहोचतो. आणि त्याच्यामुळं खास काय कारण होतं की बाबा पण आपल्याला म्हणजे व्हिडिओ बनवायला काही जमत नाहीये, म्हणून आल्यानंतरच आपण घरी आल्यानंतरच आपण इथं व्हिडिओ बनवू शकतो, म्हणजे बनवतोय. आता काय वेळेस आपण जाताना कुठं मध्ये रस्त्यात जर दाजीला म्हणजे लवकर जर इथून जर गेला, आता त्या दिवशी काय झालं बाबा इथून आपण तालुक्याहून गेलो. आता जाता जाता बायको म्हणली पार्सल डिलिव्हरी करा तिथं. मग आता ती डिलिव्हरी केली. परत पिलूला जाता जाता डबा द्यायचा होता म्हणून तालुक्याहून असं गेलो. म्हणजे मग तालुक्याहून गेलं ना तर तुम्हाला सांगतो 15 किलोमीटर अंतर जास्त वाढतं. आणि जर मधून गेलं ना तर मग जरा शॉर्टकट आहे ना मधून, मग पेट्रोल लागत नाही. मग पण आता काय वेळेस काय होतं आपल्याला जावं लागतं. मग आता काय काम अडचण असल्यानंतर मग जावंच लागतं ना. पण चला असू दे, का जातो तिकडं बाईककडे जाऊन बसतो जरा. काय चाललंय नियोजन, काय पोटा पाण्याचं काय नेमकं काय. आता मला तर मूग डाळ सांगितली, मग काय हे उद्याच्याला सांगितली का आता करायची
ही काय मला सांगता नाही यायचं, फक्त मला आणायला सांगितलं म्हणून मी घेऊन आलोय. वाटली इथंच आहे. ना हे काय इथं टाकले आहे. चला भावानं बहिण आंघोळ किती तेव्हा बरं वाटलं जरा. जेवण करतो आता. भाकरी शिकर कडक कडक खांदे इस्तू वर की बाय अहो इजून जाईल थोडासा वर जरा गरम गरम जेवायला जरा भारी होतोय. दिवर येत कारवण दिवर मला. आपली मग खरंच घेतली म्हणाली मग मी. उद्या बाजार आणा. बस तर जेवाय बाबा ना बहिण कसं आहे आता लय आंघोळ तीन करायला मला उशीर झाला बरं का. दाजीचं उशिरा जेवण आणि त्यात तुम्हाला उशिरा जेवढी येणार बघा. बटन उरल्या लय थंड बेकार. आता तुमचं झालं ठीक आहे. आम्ही काय करायचं रोज आम्ही गाडीवर यायचं जायचं थंडी गारठ्या गोट्यात. हा चुलीपाशी बसायचं. तिथं कुठं तुझे मग घरी बसा. रोज थंडी गारठा वाजतोय तर बसता. अजून काय बस बोलले ते माझं पोट भरलं. अजून काय सांगू. मुगाचं काढून दिलंय मस्तपैकी बाजरीची भाकर. माझं दाबडच दुखतंय कडक भाकरी खायचं म्हणलं की आपलं नाही चावायचं म्हणलं की दाबड दुखतं माझं. बघ वार वार म्हणजे काय बोलायची वार. हर एक मुस्कुराहट मुस्कान नहीं होती, नफरत हो या मोहब्बत आसान नहीं होती, आंसू खुशी के गम के होते हैं एक जैसे, आंसू खुशी के गम के होते हैं एक जैसे, इन आंसुओं की कोई पहचान नहीं होती. डन बस का इसको आला काय भाकरी बघा. आग से खेलने की बहुत आदत है, बुरी आदत. जाऊ का जाते पाय भांडणं लागण्यापेक्षा आपलं घरी गेलेलं बरं. मी बोललेलं तुम्हाला नाही पटणार, तुम्ही बोललेलं मला नाही पटणार, त्यापेक्षा आपलं घरी जाऊन झोपलेलं बरं. काय म्हणायचं
काय म्हणावं तर दोन शब्द जरा प्रेमाने बोल. आता तुम्ही म्हणताय तुम्हाला गार लागतंय आम्ही काय करावं, मग आता काय बोलायचं तुम्हाला. आता तुमचं जे काम आहे कर्तव्य आहे ते तुम्ही पार पाडायचं. मग गार लागू नाही तर शिजून गरम हो. आता तुम्ही तसं म्हणताय, उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला भाकरी करून घालताना आमचं काय होत असेल? हा, आम्ही तसंच म्हणावं का? आम्ही शिजून शिजून निघतो. हा, आम्ही तसंच म्हणावं का? ज्याचं त्याचं कर्तव्य ज्याने त्याने बिगर तक्रारीचं पार पाडायचं असं मला वाटतंय. ह्यात काय चुकीचं बोलली असली काहीच नाही पटलं मला. जेवढे पोरे हा आणली का बाई? हा आणली. पिक्चर लावते आता. बघत बस. ये जीवन निवांत. काय दाजीचं पोट बिघडायची बारी आहे. का वडापाव खाऊन खाऊ. मग काय वडापाव मिसळ चहा तर लईच पिया लागलो दाजी. आता दिवसातून 4-5 वेळा चहा. येताना ते स्टँड घेऊन या. कोणतं? बरं बरं. जरा शेकतो जरा. शेकत आपलं जेवलं म्हणजे काय टेन्शन नाही भावना. काय गार आंघोळ केली ना मी, त्याच्यामुळे गार लागायला लागली मला. चला मग भावानं बहिण बाय बाय सगळ्यांना. लय उशीर झाला आता दाजीला जेवाय. आता काय म्हणून यायलाच उशीर झाला म्हणल्यावर जेवाय उशीर झाला ना.